पिता क्रोधावेशी एवं उक्तवान इति नचिकेताः अजानत्. पिता आपल्याला शब्द दिलेला आहे, ऋकारांत शब्द आहे, पुल्लिंगी आहे. प्रथमा एकवचनाचे रूप आहे पितृ शब्दाचे. ठीक आहे. वडील क्रोधावेशे, क्रोधाच्या आवेशामध्ये, क्रोधामध्ये असा त्याचा अर्थ होतो. इथे समास झालेला आहे, तो समास आपण बघूया. क्रोधस्य आवेशः तस्मिन् क्रोधावेशः. षष्ठी तत्पुरुष समास आलेला आहे. तर क्रोधावेशामध्ये वडील एवं, एवं हे अव्यय आहे, त्याचा अर्थ होतो अशा प्रकारे. तर क्रोधावेशामध्येच वडील अशा प्रकारे उक्तवान, उक्तवान आपण बघूयात. उपपरिचय पाचवी पाहिजे नाही. भूतकालवाचक प्रगती प्रत्ययांत विशेषण कालांतर पुल्लिंग हे बरोबर. प्रत्ययांत भूतकालवाचक विशेषण आहे. उक्तवान म्हणजे बोलले, बोललेले किंवा बोलले आहे असा त्याचा अर्थ होतो. इति, इति सुद्धा एक अव्यय आहे, याचा अर्थ होतो ये किंवा असे. नचिकेताः, नचिकेतः सकारांत शब्द पुल्लिंगी प्रथमा एकवचनाचे रूप आहे. आपण अभ्यास केला. नचिकेत अजानत, इथे ज्ञा धातू आहे. नकागण आहे. परस्मैपदी त्याचं लंलकार प्रथम पुरुष एकवचनाचं रूप आहे अजानत, म्हणजे जाणत होता. नचिकेत हे जाणत होता की रागाच्या आवेशामध्ये येऊन वडील आपल्याला असं बोललेले आहे. तथापि पितुः आदेशपालनार्थं सः यमपुरम् अगच्छत्. तथापि सुद्धा अव्यय आहे. दोन अव्यय एकत्र येऊन तथा अधिक अपि अशी संधी झाली आहे. आणि तथापि म्हणजेच तरी सुद्धा. पितुः म्हणजेच वडिलांच्या, आपण पितृ शब्द या प्रकारे अभ्यासला आहे. तसेच पितृ शब्द ऋकारांत हे त्याचं पुल्लिंगी प्रथमाचं नसून षष्ठी एकवचनाचं रूप आहे पितुः. म्हणजेच वडिलांच्या, वडिलांनी दिलेल्या आदेश पालनार्थ, आदेश पालनासाठी. तो सुद्धा एक समास झालेला आहे. तो समास आपण बघूया. आदेश पालनासाठी इति समास कुठला आहे? चतुर्थी तत्पुरुष समास. ठीक आहे. म्हणजेच वडिलांच्या आदेशाचं पालन करण्यासाठी सह, पुल्लिंगी सर्वनामाचा प्रथम एकवचनाचं रूप आहे तो. यमपुरम, तसा वनम प्रमाणे यमपुरम नपुंसकलिंगी, पुल्लिंगी द्वितीय एकवचनाचं हे रूप आहे. कारण पुढे अगच्छत, पुन्हा गमगच्छ धातू असल्याने त्याला द्वितीयाची अपेक्षा असते. त्यामुळे यमपुरम, यमपुराला अगच्छत. आता जसं आपण अजानतचा अभ्यासला आहे, तसं मला कोणी अगच्छतचा रूपपरिचय सांगेल? सांगू शकेल? सांगितलं. गम गच्छ धातू, परस्मैपदी प्रथम गण,
यमपुरकार प्रथम पुरुष 1 वर्ष. तर अशा प्रकारे वडिलांच्या आदेशाचं पालन करण्यासाठी तो यमपुराला गेला.